Today we are going to see about आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि म्हणजे त्याचं डिटेल्ड ओव्हरव्ह्यू आपण बघणार आहे. डिटेल्ड ओव्हरव्ह्यू म्हणजे काय, की बाबा आपण ह्याचं सविस्तर माहिती काढणार आहे. हे आता 15 मार्काचं क्वेश्चन आलं तर आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये लिहावं लागतंय. सो पॉइंट वाईज आन्सर्स काढलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय येणार, की बाबा इंट्रोडक्शन येणार, डेफिनेशन येणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं, ॲडव्हांटेजेस, डिसएडव्हांटेजेस, त्याचे टाइप्स काय आहेत, रोल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ॲप्लिकेशन्स म्हणजे कुठं-कुठं ते यूज केलं जातं. हे सगळं आपण या प्रश्नामध्ये लिहिणार आहे. तर पहिलं पॉइंट काय लिहायचं, की इंट्रोडक्शन टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स. याच्यामध्ये काय येतंय, पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे हे लिहायचं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स that focuses on developing intelligent machines that can perform tasks which normally require human intelligence. ओके, तर याच्यामध्ये काय म्हणलेत, की बाबा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नॉर्मली कशाचं ब्रांच आहे? कम्प्युटर सायन्सचं ब्रांच आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स. कशावर फोकस करतंय? इट फोकसेस ऑन डेव्हलपिंग द इंटेलिजंट मशीन्स सच ॲज आपण आता अलेक्सा बघतो, मशीन आहे. ओके, ChatGPT. इट इज नॉट अ मशीन बट इट इज अ टूल ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, सो वेगवेगळे असे इंटेलिजंट मशीन्स आहे ज्याच्यावर आपण टास्क परफॉर्म करतो आणि ते टास्क परफॉर्म करण्याला आपल्याला काय लागतंय तर ह्युमन इंटेलिजन्स लागतंय. ओके, मानवी बुद्धीचा वापर करून आपण इंटेलिजन्स मशीन बनवतो त्यालाच काय म्हणतात, की बाबा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, दीज टास्क इन्क्लूड लर्निंग, रिझनिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, डिसिजन मेकिंग, परसेप्शन, अंडरस्टँडिंग, नॅचरल लँग्वेज. ओके, म्हणजे काय, की बाबा आपल्याला याच्यामध्ये टास्क आपण जे परफॉर्म करतो त्याच्यामध्ये आपण काय, आपण लर्निंग म्हणजे शिकणे. ओके, रिझनिंग म्हणजे आपण एक तर्क लावतो, की बाबा हे सॉल्व्ह कसं करायचं ते. ओके, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे ह्याच्यामध्ये आपण तर्क लावतो रिझनिंगमध्ये. लाइक आता कुठलं तरी कोड सॉल्व्ह करायचा आहे, तर आपण आपलं डोकं लावतो ना. सो तसं काहीतरी कोड असेल, ते कोड सॉल्व्ह करायला आपण रिझनिंग वापरतो. ओके, त्याला म्हणतात रिझनिंग. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे काय, की आपल्याला समस्या सोडवायच्या आहेत. ओके, डिसिजन मेकिंग म्हणजे आपल्याला भाषा समजून घ्यायचं आहे, की बाबा निर्णय घ्यायचा आहे निर्णय. ओके, परसेप्शन म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि अंडरस्टँडिंग म्हणजे आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचं आहे नॅचरल लँग्वेजला. तर हे टास्क आपण नॉर्मली परफॉर्म करतो आपल्या इंटेलिजंट मशीनवरती. तर ह्याला लक्षात कसं ठेवायचं? ह्याच्यामध्ये लर्निंग एल येतं, आर येतं रिझनिंगसाठी, प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी पी येतं, डिसिजन मेकिंगसाठी डी येतं, परसेप्शनसाठी पी येतं आणि अंडरस्टँडिंगसाठी यू येतं. ओके, सो LRPDPU हे लक्षात ठेवायचं. हे टास्क आपण कधी पण काय करतो, इंटेलिजंट मशीन बनवण्यासाठी आपण हे टास्क यूज करतो इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, आता नेक्स्ट आहे AI एनेबल्स मशीन्स टू सायम्युलेट ह्युमन इंटेलिजन्स युजिंग अल्गोरिदम्स अँड डेटा. म्हणजे काय, की आपण एआयचा उपयोग करून आपण ह्युमन इंटेलिजन्सला सायम्युलेट करतो. म्हणजे मशीन्स यूज करून एआय एनेबल्स मशीन्स टू सायम्युलेट ह्युमन इंटेलिजन्स. ओके, एआय मशीन्सला अनेबल करतं, की बाबा तू ह्युमन इंटेलिजन्सचा वापर कर. युजिंग काय, की बाबा अल्गोरिदम्स अँड डेटा. अल्गोरिदम्स आणि डेटा वापरून आपण मशीन्सला देतो आपल्या इंटेलिजन्सनं. ओके, एक्झाम्पल चॅटबोट्स, व्हॉइस असिस्टंट्स अँड सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. हे बेसिक एक्झाम्पल्स आहेत. कधी पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं तर पहिले एक्झाम्पल्स काय येणार? चॅटबोट्स म्हणजे आपण ChatGPT किंवा DeepSeek AI जे वापरतो ते. व्हॉइस असिस्टंट जसं की की Googleमध्ये आपण व्हॉइस असिस्टंट यूज करतो. सेल्फ ड्रायव्हिंग कार्स लाइक ते कार आहे एक. ओके, त्याला म्हणतात सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. ओके, हे सगळे आपले एक्झाम्पल्स आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे. सो नेक्स्ट येतंय आपलं डेफिनेशन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. जसं आपण मगाशीच बघितलो, की एक मिनिट हे आपण रब करू. ओके.
ओके. जसं आपण मगाशी बघितलं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं. आता आपल्याला ओव्हरव्ह्यू द्यायचा आहे म्हणजे आपण पहिला आता शॉर्टमध्ये इंट्रो दिलो. नंतर मग सेकंड पॉइंटमध्ये काय करायचं, की आपण डेफिनेशन लिहायचं. ओके. डेफिनेशन of artificial intelligence can be defined as artificial intelligence is the ability of machines or computer systems to perform the tasks that typically require human intelligence such as आपण काय बघितलं लर्निंग रिझनिंग डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम सॉल्विंग परसेप्शन अंडरस्टँडिंग हे सगळं आपण बघितलं. ओके. सो इंट्रोडक्शन मध्ये जे आपण बघितलं होतं ते जरी आपण इथे लिहिलो डेफिनेशन मध्ये तर ते डेफिनेशन सुद्धा इथे चालेल. ओके. सो नेक्स्ट आपण बघणार आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. सो कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय काय येणार आता की बाबा The main characteristics of AI include learning ability. AI can learn from data. ओके, आपण आता बघितलो ना कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय की बेसिकली आपण इथं बघितलो लर्निंग, रिझनिंग, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग. हे आता कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये एक एक करून फोडायचं. ओके. फॉर एक्झाम्पल लर्निंग ॲबिलिटी आहे. AI कॅन लर्न फ्रॉम डेटा. ओके. आता चॅट जीपीटी आहे. चॅट जीपीटीला आपण n नंबर ऑफ डेटा प्रोव्हाइड करतो. आपण काय काय सर्च करतो डेली ते त्याच्यामधनंच लर्न करताय. ओके. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे? लर्निंग ॲबिलिटी आहे. सेकंड काय आहे? रिझनिंग ॲबिलिटी की बाबा लॉजिकल रिझनिंगमध्ये काय येणार? ते लॉजिकल डिसिजन्स घेणार. ओके. एआय काय करणार, की स्वतःचे लॉजिकल डिसिजन घेणार एका प्रश्न विचारलो तर आणि त्या प्रश्नाला सोडवायचं प्रयत्न करणार. त्याला म्हणतात रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे कारण द्यायचं ॲबिलिटी हे लॉजिकल डिसिजन्सवरून ठरतं एआयचं. ओके. थर्ड आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी की एखादं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके. कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स आहेत. आता मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स असतात कॉम्प्लेक्स फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन ते कसं ते सॉल्व्ह करण्याचा ॲबिलिटी ते कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या एआयकडं असतं. ओके. फोर्थ आहे परसेप्शन. परसेप्शनमध्ये काय होतंय एआय कॅन अंडरस्टँड द इमेजेस, साऊंड अँड एन्व्हायरमेंट. एखादं इमेज आपण कुत्र्याचं किंवा कॅटचं दिलं मग ते कसं अनालाइज करतं त्याचं शेप, त्याचं बॉडी ते सगळं बघून किंवा त्याचं साउंड, बार्किंग साउंड वगैरे दिलं किंवा म्याव म्यावचं साउंड दिलं, ते सगळं बघून ते परसेप्शन लावतं. त्याला काय म्हणतात, की बाबा अंदाज लावणे किंवा परसेप्शन लावणे. ओके. ते येतं कॅरेक्टरिस्टिक फोर्थ. ओके. फिफ्थ आहे ऑटोमेशन. एआय कॅन परफॉर्म द टास्क्स ऑटोमॅटिकली. आपण काही न करता पण ते परफॉर्म ऑटोमॅटिकली करू शकतो कारण ते डेटामधनं लर्न करत जात आहे. अडॅप्टेबिलिटी एआय कॅन इम्प्रूव्ह विथ एक्सपिरियन्स. ओके. जसं-जसं आपण डेटा देतो तसं-तसं त्याचं एक्सपिरियन्स किंवा अडॅप्टेबिलिटी वाढतं. ओके. एक्सपिरियन्समधूनच ते एआय शिकतं. ओके. फॉर एक्झाम्पल ईमेल स्पॅम फिल्टर्स लर्न टू डिटेक्ट दी स्पॅम ईमेल्स. आता आपला मेल आहे. त्या मेलमध्ये आपल्याला कितीतरी मेल्स येतात रोज. सो कुठलं तरी इल्लीगल मेल आलं तर ते काय करतंय मेल बॉक्समध्ये काय होतंय, ते स्पॅम मेल्समध्ये कुठेतरी जाऊन स्पॅम मेल पडताय. सो हे डिटेक्ट करायचं काम आपलं एआय करतं. ओके. हे एक एक्झाम्पल आहे. सो आय होप यू अंडरस्टँड द कन्सेप्ट अबाउट धिस. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. टाइप्समध्ये काय काय येणार? फर्स्ट तर येणार आपलं एक मिनिट. ओके. सो फर्स्ट येणार आपलं एआय इज क्लासिफाईड इंटू 3 मेन टाइप्स. आपले 3 मेन टाइप्स काय आहेत एआयचे? की बाबा नॅरो एआय आहे. नॅरो एआयलाच काय म्हणतात? वीक एआय म्हणलं जातं. नॅरो एआयला काय म्हणतात? वीक एआय म्हणलं जातं. ओके. आणि सेकंड आहे आपलं जनरल एआय. जनरल एआय म्हणजे काय? स्ट्रॉंग एआय. आणि थर्ड आपण बघूत. ओके. नॅरो एआय म्हणजे काय? दिस एआय इज डिझाइन टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. ओके. नॅरो एआय म्हणजे हे खूप वीक असतं एआय. ओके. फक्त एका टास्कसाठी आपण हे यूज करतो म्हणजे पर्टिक्युलर एक स्पेसिफिक टास्क आहे. त्या टास्कसाठी आपण नॅरो एआय किंवा वीक एआय यूज करतो. फॉर एक्झाम्पल व्हॉइस असिस्टंट्स लाइक अलेक्सा. ओके. अलेक्साला आपण फक्त व्हॉइस देतो. एक स्पेसिफिक टास्क त्याला करायला सांगतो. Google मॅप्स नॅव्हिगेशन आपण मॅप्स यूज करतो. फेस रिकग्निशन सिस्टम्स.
ओके. म्हणजे काय की बाबा आपलं ओके. म्हणजे काय की बाबा आपलं फेस ते रिकॉग्नाइज करतं. म्हणजे स्पेसिफिक टास्क आहे फक्त फीचर्स बघणे आणि फेस रिकॉग्नाइज करणे. ओके. दिस इज मोस्ट कॉमन यूज इन एआय टुडे. ओके. सो बेसिकली आपण नॅरो एआय किंवा वीक एआय त्याच्यासाठी आपण यूज करतो. सो नेक्स्ट आहे आपलं जनरल एआय किंवा काय की बाबा आपलं हे स्ट्रॉंग एआय म्हणलं जातं. स्ट्रॉंग एआय म्हणजे काय की दिस एआय कॅन परफॉर्म एनी इंटेलिज्युअल टास्क दॅट अ ह्युमन कॅन डू. ओके. म्हणजे कुठलं पण ते टास्क करू शकतं. स्ट्रॉंग एआय जे ह्युमन करू शकतात ते इंटेलेक्चुअल टास्क एआय सुद्धा करू शकतं. त्याला म्हणतात स्ट्रॉंग एआय. ओके. बेसिकली आपण वर काय बघितलं वीक एआय मध्ये ते स्पेसिफिक टास्क परफॉर्म करू शकतं. लिमिटेड टास्क असतात. पण स्ट्रॉंग एआय म्हणजे जनरल एआय काय करतं ते ह्युमन सारखं टास्क करू शकतंय पण इंटेलेक्च्युअल. ओके. इट कॅन थिंक, लर्न अँड रिझन लाईक ह्युमन. ओके. म्हणजे की बाबा ते थिंक करू शकतं, लर्न करू शकतं आणि रिझन लाईक ह्युमन. की ह्युमन सारखं हे 3 ॲबिलिटीज आपल्या स्ट्रॉंग एआयमध्ये आहेत. दिस टाइप ऑफ एआय इज स्टिल अंडर डेव्हलपमेंट. हे पूर्णपणे अजून पण स्ट्रॉंग बनवण्यासाठी हे अजून अंडर डेव्हलपमेंट आहे. काय? जनरल एआय. ओके. आता नेक्स्ट आहे आपलं सुपर एआय. सुपर एआयमध्ये काय आहे, की बाबा धिस एआय वुड बी मोर इंटेलिजंट दॅन ह्युमन्स. ओके. सुपर एआय म्हणजे की बाबा ह्युमनपेक्षा पण खूप खूप जास्तीत इंटेलिजंट आहे. ओके. इट कॅन परफॉर्म ऑल टास्क बेटर दॅन ह्युमन्स. ह्युमनपेक्षा पण जास्त चांगलं हे परफॉर्म करू शकतं सुपर एआय. दिस टाइप इज थेरॉटिकल अँड डज नॉट एक्झिस्ट येस. ओके. हे फक्त आता सध्याला थेरॉटिकल आपण बघतोय, पण हे सध्याला एक्झिस्ट नाहीये. पण हे होईल एक दिवस. जर खूप अंडर डेव्हलपमेंटच समजायचं. जर स्ट्रॉंग एआय बनू शकतं, तर सुपर एआय पण नक्कीच बनू शकतं. ओके. सो नेक्स्ट आहे आपलं कंपोनंट्स और सब फील्ड्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. Subfields of artificial intelligence. AI consists of several important fields. ओके. आपण आता स्टार्टिंगला बघितलं, इंट्रोडक्शन बघितलं, डेफिनेशन बघितलं, त्याचे टाइप्स बघितलं. आता त्याचे कंपोनंट्स बघू. म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सब फील्ड्स. ओके. फर्स्ट आहे मशीन लर्निंग. ओके. मशीन लर्निंग काय? मशीन लर्निंग अनेबल सिस्टम टू लर्न फ्रॉम डेटा अँड इम्प्रूव्ह परफॉर्मन्स विदाउट एक्सप्लिसिट प्रोग्रामिंग. प्रोडक्ट रेकमेंडेशन सिस्टीम हे एक्झाम्पल आहे. मशीन लर्निंग हे एक एआयचं सबफिल्ड आहे. ओके. मशीन लर्निंग काय बाबा, की आता फॉर एक्झाम्पल आपण मूव्हीचं रिव्ह्यूज देतो आपण ह्याच्यावरती लाईक मूव्ही रिव्ह्यूज वगैरे देतो ना ॲप्सवरती वगैरे. मग ते नेक्स्ट जेव्हा आपण मूव्ही बघायला जातो, तेव्हा प्रिव्हियस जे लोकं बघून गेलेले असतात मूव्हीज वगैरे, त्यांच्या रिकमेंडेशन किंवा रिव्ह्यूवरून आपण ठरवतो, की हे चांगलं मूव्ही आहे की नाही. त्यावरनं आपण ते तिकीट बुक करतो. ओके. सो ते काय करतं मशीन लर्निंग हे डेटापासून लर्न करून इम्प्रूव्ह करतं विदाऊट एक्सप्लिसिट प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग नसलं तरी, कोडिंग नसलं तरी ते लर्न करतं. लाइक प्रॉडक्ट रेकमेंडेशन सिस्टम त्याला म्हटलं जातं. ओके. नेक्स्ट आहे आपलं डीप लर्निंग. ओके. डीप लर्निंग म्हणजे पण काय, की बाबा डीप लर्निंग पण हे सबफील्ड आहे एआयचं. इट युजेस आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स इन्स्पायर्ड बाय द ह्युमन ब्रेन. ओके. ह्युमन ब्रेनमध्ये आता आपलं मानवी जे ब्रेन आहे, त्या ब्रेनमध्ये जसं आपल्याला न्यूरल नेटवर्क्स असतात. आता हे ब्रेन आहे फॉर एक्झाम्पल. ओके. त्याच्यामध्ये आता हे न्यूरॉन्स, नर्व्हज वगैरे असतात, नर्व्स असतात. ओके. त्याच्यापासून हे बनलं गेलं आहे डीप लर्निंग. ओके. आता एआयला पण आपण कितीतरी वायर्स जोडतो. त्याला त्या वायर्समध्ये आता खूप सारे नेटवर्क्स असतात. फॉर एक्झाम्पल इनपुट लेयर असतं. त्याच्यानंतरनं हिडन लेयर्स असतात आणि त्याच्यानंतरनं परत आउटपुट लेयर असतात. याच्यामधनं ते लर्न करत असतं. खूप सारे नेटवर्क्स ते लर्न करतं. हिडन लेयरमधनं मग त्याला एक आउटपुटमध्ये ते जनरेट करतं. ओके. ह्याला म्हणतात की बाबा डीप लर्निंग. फेस डिटेक्शन इन मोबाईल फोन्स. मोबाईल फोनमध्ये वगैरे फेस डिटेक्शन जसं होतं, ते डीप लर्निंगमध्ये होतं. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग हे खूप चांगलं कन्सेप्ट आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. याच्यामध्ये काय होतं की बाबा
Okay, wait a minute. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये बेसिकली NLP हेल्प्स मशीन्स अंडरस्टँड अँड प्रोसेस ह्युमन लँग्वेज. ओके. ओके, ह्युमन लँग्वेजला आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे आणि प्रोसेस करायचं आहे. याला म्हणतात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. फॉर एक्झाम्पल चॅटबोट्स अँड लँग्वेज ट्रान्सलेशन सिस्टीम. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग कुठली पण गोष्ट आपण आता ChatGPTला वगैरे दिलो, ते नॅचरली ते अंडरस्टँड करून घेतं लाईक ह्युमन्स आणि प्रोसेस करतं. फॉर एक्झाम्पल आपण कुठलं तरी फ्रूट शोधायलो, तर ते व्हेरियस फ्रुट्सबद्दल आपल्याला रेकमेंड करतं. लँग्वेज ट्रान्सलेशन सिस्टीम्स, आता एका लँग्वेजपासून दुसऱ्या लँग्वेजमध्ये मराठी टू हिंदी कन्व्हर्ट होतं. हे सगळं आपल्या नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमुळं होतं. ओके. नेक्स्ट आहे आपलं कम्प्युटर विजन. कम्प्युटर विजनमध्ये काय होतं, की बाबा कम्प्युटर विजन अनेबल्स मशीन्स टू अंडरस्टँड अँड अनालाइज इमेजेस अँड व्हिडिओज. ओके. कम्प्युटर विजन हे बेसिकली फक्त आणि फक्त लाईक इमेजेस आणि व्हिडिओज हे सगळे अंडरस्टँड अँड अनालाइज करायला असतं. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला इमेज आहे, एक इमेज आहे. हं, एका डॉगचं इमेज आहे ह्याच्यामध्ये. ओके. ते डॉग काय करतं, फॉर एक्झाम्पल आता पिक्सलमध्ये असतात फोटोज. ब्लर इमेज, RGB इमेज म्हणजे रेड, ब्ल्यू, ग्रीन इमेजेस, हे सगळं आपल्याला कम्प्युटर विजनमधनं समजतं. फॉर एक्झाम्पल आता इथे एक इमेज आहे आणि ते खूप ब्लर आहे. तर कम्प्युटर विजन काय करतं, की बाबा खूप सारे लेयर्स त्याच्यावरती अप्लाय करून त्याला अनालाइज करतं, की बाबा मधलं पिक्चर हे कॅट्स आहे की डॉग आहे. आणि व्हिडिओज पण तसाच फॉर्म करतो. खूप सारे फोटोज असतात, त्या फोटोजला जॉईन करून एक व्हिडिओ बनत असतं. सो कम्प्युटर विजन हेल्प करतं अंडरस्टँड करायला मशीन्सला. ओके. एक्झाम्पल फेस रिकग्निशन आणि ऑब्जेक्ट डिटेक्शन हे बेसिक एक्झाम्पल्स आहेत आपल्या अ, याचं कम्प्युटर विजनचं. ओके. नेक्स्ट आहे आपलं पॉइंट की बाबा रोबोटिक्स. रोबोटिक्स कसं किंवा रोबोटिक्स इन्व्हॉल्व व्हॉट? इंटेलिजंट मशीन्स दॅट कॅन परफॉर्म फिजिकल टास्क. फॉर एक्झाम्पल AI मध्ये जे डॉग होतं, ते डॉग पण एक इंटेलिजंट मशीनच आहे आणि ते फिजिकल टास्क परफॉर्म करतं. इंडस्ट्रियल रोबोट्स, आता खूप सारे रेस्टॉरंट्स वगैरेमध्ये आता ट्रेंड्स आलेत की बाबा एक रोबोट आहे आणि ते ट्रे घेऊन जातोय, त्याच्यामध्ये सगळं घेऊन. सो इंटेलेक्च्युअल फिजिकल टास्क ते परफॉर्म करू शकतं. रोबोटिक्समध्ये वापरलं. आपण काय काय बघितलं होतं सध्याला, फर्स्ट तरी आपण बघितलो कंपोनंट्स कुठले, मशीन लर्निंग आहे, डीप लर्निंग आहे, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आहे, कम्प्युटर विजन आहे आणि रोबोटिक्स आहे. हे सगळे पॉइंट्स एका बुकमध्ये किंवा पेजवरती लिहून घ्यावे. ओके. सो नेक्स्ट काय आहे आपलं, हाऊ आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्क्स, की बाबा आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्क कसं करतं बेसिकली. ओके. पहिला तरी काय करतं, डेटा कलेक्शन. आता खूप सारं डेटा आहे, रिलिव्हंट डेटा, खूप सारा डेटा. फर्स्ट स्टेप आहे डेटा कलेक्शन करणं. खूप सारा डेटा आपल्याला कलेक्ट करायचा आहे. नंतर डेटा प्री प्रोसेसिंग म्हणजे त्या डेटामधनं जे इररिलिव्हंट डेटा आहे, ब्लर्ड इमेजेस किंवा ब्लर्ड टेक्स्ट, ते सगळे काढून टाकायचे आहे आणि त्या डेटाला क्लीन करायचं आहे. म्हणजेच काय की बाबा डेटाला आपण प्री प्रोसेस करतोय. नेक्स्ट काय आहे, ट्रेनिंग. जे आता आपण क्लीन केलं होतं डेटाला आपल्याला ट्रेनिंग करायचं आहे. म्हणजे ट्रेन करायचं आहे AI मॉडेलला युझिंग अल्गोरिदम्स. अल्गोरिदम्स म्हणजे बेसिकली हे आपल्याला लाईक फॉर्म्युलाज असतात AI मधले. मॅथ्समध्ये कसे फॉर्म्युलाज असते तसे AIचे फॉर्म्युलाजला अल्गोरिदम्स बोलतात. सो ट्रेनिंग करतो आपण AI मॉडेल्सला. नेक्स्ट त्या क्लीन डेटावरती. ओके. नेक्स्ट आहे ट्रेनिंग दिल्यावरती आपण टेस्टिंग करतो की बाबा मॉडेलचं ॲक्युरसी. जेव्हा आपण क्लीन डेटावरती ट्रेनिंग करतो, मग त्या मॉडेलचं ॲक्युरसी टेस्ट करायला आपण काय करतो, नेक्स्ट स्टेप टेस्टिंग करतो. नंतर आहे डिसिजन मेकिंग, की बाबा AI मेक्स प्रेडिक्शन्स. ओके. मॉडेल ॲक्युरसी झाल्यावरती AI प्रेडिक्शन किंवा डिसिजन मेकिंग घेतं, की बाबा हे हे प्रेडिक्ट करतं की हे डॉगच आहे की कॅटच आहे, ते डिसिजन घेतं. आणि इम्प्रूव्हमेंट AI इम्प्रूव्ज बाय न्यू डेटा. ओके. जसं जसं आपण न्यू डेटा घालतो तसं तसं ते इम्प्रूव्ह करतं स्वतःला. फॉर एक्झाम्पल इमेज रिकग्निशन सिस्टीम. एखाद्या इमेजला आपल्याला ओळखायचं आहे, कशाचं आहे, काय आहे. सो त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर्क करतं असं. ओके. सो हे स्टेप्स पण लिहून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. सो नेक्स्ट आपलं पॉइंट आहे ॲप्लिकेशन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता कुठं कुठं AI यूज करू शकतो आपण, ते बघायचं आहे आपल्याला. ओके. सो फर्स्ट आहे आपलं हेल्थ केअर. ओके. हॉस्पिटल्समध्ये AIचा वापर सध्याला खूप जास्त
हे करायला लागलेत. फॉर एक्झाम्पल डिसीज डायग्नोसिस, मेडिकल इमेज एनालिसिस ओके. आपण एनालिटिक्स बघतो. सो हे कशावर बघतो? एक कॉम्प्युटर असतं. कॉम्प्युटरवरती ते एआय डिटेक्ट करतं, की कुठलं डिसीज झालं आहे, किती पर्सेंटेजमध्ये झालं आहे, कुठलं गोळी आपण त्याला देऊ शकतो. हे सगळं सेट केलं असतं त्याच्यामध्ये. सो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारे यूज करतात. सेकंड आहे एज्युकेशन. एज्युकेशन म्हणजे स्मार्ट लर्निंग सिस्टीम, व्हर्चुअल ट्युटर्स. फॉर एक्झाम्पल ChatGPT आहे. ChatGPTवरून आता खूप सारे स्टुडंट्स लर्न करतात. सो हे पण एक एक्झाम्पल होऊ शकतं एज्युकेशनमध्ये. ओके, नेक्स्ट आहे बँकिंग. बँकिंगमध्ये फ्रॉड डिटेक्शन, कुठलं तरी ट्रान्झॅक्शन्स फेक आहेत. सो त्याला तेव्हा फ्रॉड डिटेक्शन करण्यात एआयचा वापर केला जातो. रिस्क असेसमेंट, रिस्क टाळण्यासाठी पण बँकिंगमध्ये उपयोग केला जातो. सो नेक्स्ट आहे आपलं ट्रान्सपोर्टेशन, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स. ओके. एक सेल्फ ड्रायव्हिंग कार्स माहिती आहे आता एक कुठलं तरी टीव्हीवरनं एक आहे ना, टोकियो काहीतरी आहे ना ते ट्रान्सपोर्टेशन, सेल्फ ड्रायव्हिंग कारचं नाव फर्स्ट आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार. फॉरेनमध्ये आहे आता सध्याला. ट्रान्सपोर्टेशनसाठी आहे म्हणजे कुठलं तरी ट्रॅफिक प्रेडिक्शनमध्ये यूज होतं आणि फॉर एक्झाम्पल कुठलातरी खड्डा यायला लागलाय पुढं किंवा लेफ्ट टर्न, यू टर्न मारायचा आहे, तेव्हा पण एआय वापरलं जातं. ओके. सो नेक्स्ट आहे आपलं ई-कॉमर्स वेबसाईट, प्रॉडक्ट रिकमेंडेशन. आता Meesho आहे किंवा Myntra, Flipkart हे सगळे प्रॉडक्ट रेकमेंड करतं. फॉर मशीन लर्निंग किंवा एआयचा वापर करूनच ते प्रॉडक्ट रेकमेंड करतो. कस्टमर सपोर्ट चॅटबॉट्स ओके. इथंच चॅटबॉट असतंय, की बाबा आपण चॅटबॉटला लगेच त्या ॲपवरती विचारू शकतो, की आपल्याला असा टॉप रेकमेंड कर, असा कुठला जरी एक पिक्चर दिला तर सेम प्रकारचे फोटोज ते दाखवतं त्याच्यावरती. सो हे आहे ई-कॉमर्स ओके ॲप्लिकेशन. आणि एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंटमध्ये तरी मूव्ही रेकमेंडेशन्स ऑन YouTube अँड Netflix. कुठलं तरी आपण बघितलं तर तेच आपल्याला रेकमेंड होतं सारखं-सारखं. सो एंटरटेनमेंटमध्ये पण एआयचा असं. नेक्स्ट आहे एडव्हांटेजेस ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एडव्हांटेज फॉर एक्झाम्पल रिड्युसेस ह्युमन एफर्ट. ओके. फॉर एक्झाम्पल कुठलं पण आता आपण ॲन्सर्स वगैरे काढायचे किंवा काही पण आपल्याला शिकायचं लगेच आपण काय करतो ChatGPT वगैरे करतो. सो आपल्याला ह्युमन एफर्ट्स रिड्यूस आपले एफर्ट्स ते रिड्यूस करतायत ना. सो ॲडव्हांटेज आहे हे एक हाय ॲक्युरसी ओके. एआयची हाय ॲक्युरसीज आपल्याला जसं-जसं ते ट्रेन होतं, सो ॲक्युरसी पण वाढतं त्याच्या आन्सर्समध्ये वगैरे. नेक्स्ट आहे फास्टर डिसिजन. आपल्यापेक्षा जास्त फास्ट एआय थिंक करतं. ओके. वर्क्स 24/7 विदाऊट फॅटिग्यू. रात्री 12ला जरी 1ला जरी विचारलं तरी ते प्रश्नाचं उत्तर देतं. सो 24/7 ते वर्क करत असतं. ऑटोमेट्स रिपिटेटिव्ह टास्क्स ओके. कुठलं पण टास्क ते रिपीटेडली परफॉर्म करू शकतो. इम्प्रूव्हज इफिशियन्सी म्हणजे ॲक्युरसी किंवा इफिशियन्सी जे आहे ते इम्प्रूव्ह करतं आर्टिफिशियल. ऑटोमेटेड कस्टमर सपोर्ट येतं याच्यामध्ये ओके. कस्टमर सपोर्ट आपण म्हणू शकतो ॲडव्हांटेज. डिसएडव्हांटेजेस काय आहे, की हाय इम्प्लिमेंटेशन कॉस्ट. एआय वगैरे बिल्ड करण्यासाठी खूप जास्त कॉस्ट आपल्याला घालावं लागतं. रिक्वायर्स लार्ज अमाउंट ऑफ डेटा. पाण्याची पण खूप जास्त जसं एआय हीट प्रोड्यूस करताना खूप सारा डेटा कितीतरी लोकं रोज वापरतात. सो हीट प्रोड्यूस करतो. वॉटरचं पण कमी होतं आणि आपलं ब्रेन लॉस पण होतं एआयमुळं किंवा आपण जास्त विचार करायचा सोडतो आणि फक्त एआयवर डिपेंड होतो. जॉब प्लेसमेंट, लॅक ऑफ ह्युमन इमोशन्स, डिपेंडन्सी ऑन मशीन्स हे सगळे डिसएडव्हांटेजेस आहेत एआयचे. ओके. नेक्स्ट आहे रिअल लाईफ एक्झाम्पल्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता सध्या एआय आपलं फेस अनलॉकसाठी यूज केलं जातं. Google मॅप नेव्हिगेशन, व्हॉईस असिस्टंट, ओके, चॅटबॉट्स, रेकमेंडेशन सिस्टम्स हे सगळं आपलं रिअल लाईफ एक्झाम्पल आहेत सध्याला. ओके. नेक्स्ट आहे आपलं फ्युचर स्कोप म्हणजे आपण एआयला अजून फ्युचरमध्ये कुठं कुठं बघू शकतो. ओके. स्मार्ट सिटीज. एआय कॅन बिल्ड ब्राईट फ्युचर अँड विल बी युज्ड इन स्मार्ट सिटीज. स्मार्ट सिटीजमध्ये एआयला आपण वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण आपण फॉर एक्झाम्पल स्मार्ट सिटीज म्हणजे आता कारला असं पण विजन केलं जायलंय, की कार आता उडून जाऊ शकते. सो ऑटोनॉमस व्हेइकल्स पण ऑटोनॉमस, स्मार्ट हेल्थ केअर सिस्टम्स,
ओके, इंटेलिजंट रोबोट्स, ऑटोमेटेड इंडस्ट्रीज, खूप काही फ्युचर स्कोप आहे. ओके, कन्क्लुजन काय आहे, की बाबा आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अँड रॅपिडली ग्रोइंग टेक्नॉलॉजीज. इट enables machines to perform intelligent tasks such as learning, reasoning, and decision making. AI is widely used in healthcare, education, banking, transportation, and many more fields. In the future, AI will play a major role इन ट्रान्सफॉर्मिंग इंडस्ट्रीज अँड इम्प्रूव्हिंग द ह्युमन लाईफ. ओके, हेच आहे की बाबा हे सगळं आपल्याला सगळं ए-आय कुठं-कुठं यूज केलं जातं आणि फ्युचर स्कोप काय आहे त्याचं, रॅपिडली इन्क्रीज कसं होत आहे ए-आय, हेच पॉइंट्स आहेत की बाबा आपण ओव्हरव्ह्यूमध्ये लिहिणार आहे आपल्या ॲन्सरमध्ये. ओके. थँक यू फॉर वॉचिंग.